नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज चाललो आहे महालक्ष्मीच्या दर्शनासाठी कोल्हापूरला। या तर मग पूर्ण ब्लॉग बघा आणि तुम्ही पण घर बसल्या महालक्ष्मीचं दर्शन घ्या। या गेली 2 वर्ष झालं या हायवेचं काम चालू आहे। आता आम्ही हत्तरकीच्या टोल नाक्यावर आलोय। बोल की काय खायला पाहिजे? मेरा काय देना जरासा काय पाहिजे सांग तरी। आता लागलो रोडला पुढं किंवा की हे बघा या तोंडी घाटात केवढ्या मोठ्या ब्रिजचं काम चालू आहे। लय मोठा ब्रिज बांधायला देऊ। तर आत्ता मी कोगनोळच्या नाक्यावर आलो आहे आणि इथं टोल देऊन इथनं फक्त एक 15 ते 20 मिनटं लागतील मला कोल्हापुरात जायला। समोरचा ब्रिज दिसला की नाही, ब्रिज दिसला की समजायचं आपलं कोल्हापूर आले भावा। कोल्हापुरात आलेल्या मी माझ्या मित्राच्या घराकडे गेलो आणि माझी तिकडे त्या दारात लावली त्याची स्प्लेंडर घेऊन आणि माझी बाईक आता चालू आहे महालक्ष्मीच्या मंदिरात। मी आता भवानी मंडपाच्या इथं आलो आहे आणि माझी गाडी इथं लावली आहे आणि आता इथून चालत जायला लागते। हे बघा हे जे तुम्हाला दिसायला आहे हे सगळं भवानी मंडपचा परिसर आहे आणि इथून उजव्या साईडला म्हणजे इथनं महालक्ष्मी मंदिर 2 मिनिटांच्या अंतरावर आहे। इथून चालत जायला लागतं आहे। या माझ्यासोबत हे जे तुम्हाला समोर दिसते हेच श्री अंबाबाईचं मंदिर आहे। मी आता मंदिराच्या आतल्या परिसरात आलो आहे आणि जे समोर मंदिर किती बारीक आणि सुरेख देखील काम करण्यात आलेलं आहे त्या काळात। आज थोडीशी गर्दी कमी दिसते कारण गेले 8 दिवस पाऊस जोरदार चालू होता आणि मुलांच्या सुट्ट्या पण आता संपत आलेल्या आहेत आणि दुपारच्या वेळेस थोडीशी गर्दी कमी असते। रात्रीच्या वेळेस महालक्ष्मी मंदिरमध्ये गर्दी खूप असते। हे जे तुम्हाला समोर दिसते हे बालाजीचं मंदिर आहे। इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये म्हणजे मंदिराच्या आतमध्ये। हे बघा तुम्हाला हे दाखवतोय मी। हे तुम्ही बघू शकता केवढं बारीक काम त्या काळात केलेलं होतं। ही जी समोर तुम्हाला मूर्ती दिसते तरी श्री साक्षी गणेशाची मूर्ती आहे। महालक्ष्मी मंदिरमध्ये पाया पडून आल्यानंतर अंबाबाईला इथं येऊन श्री साक्षी गणेशला पाया पडूनच घरी जावं। आत्ता मी मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केला म्हणजे तुम्हाला समोर तिथे श्री महाकालीची मूर्ती आहे। बघा किती गर्दी आहे बघा। आणि जे खांब आहेत ते खांबावरची नक्षी बघा तुम्ही।
हो, नक्षीकाम बघा, डोळ्याचं पारणं इतके कंप्लीट हे बघितल्यानंतर. अतिशय छान असं माझं दर्शन झालं आणि दर्शन घेऊन आपण बाहेर जातो. अंबाबाईच्या चरणी नतमस्तक होऊन मी आता बाहेर आलो आहे. मला आशा आहे की तुम्ही पण दर्शन घेतलं असेल. माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आपण पुन्हा भेटू माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.